आज वारीचा दुसरा दिवस आहे पुण्यामध्ये. म्हणजे काल संध्याकाळी पोहोचली आणि आज दिवसभर त्यांचा मुक्काम आहे. आणि आज पण मला चान्सेस आहेत सेवा देण्याची. काल पण नकळत मला दिली गेलेली वारकऱ्यांना सेवा मी रेकॉर्ड करू शकलो नाही, जे की गरजेचं नव्हतं. पण आज मी काही रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेल आणि पप्पाने सांगितलेलं ते काम मी पूर्ण करतोय. आणि सीन एवढा भारी आहे की जिथनं मी केळी घेतोय ते सुद्धा परभणीकर आहेत. एक 2-3 दिवस झालं माझी आणि त्यांची भेट झालती आणि सहज ओळख झाली आणि त्यांच्याकडनं मी आज हे परचेस करतोय. आता बघा, एवढ्या साऱ्या वारकऱ्यांना बघितलं मी. खूप वाटलं, धन्य वाटलं. हृदय पण इतकं सुंदर झालं. आता असा वारकरी आहे, जो माझा मित्र आहे आणि त्याचा चेहरा मी बघितला यार, काय मतलब त्यानं मला या 2-3 गोष्टी सांगितल्या. भारी वाटलं मला. हे असं करू आपण. आता मी जे पण आणले त्याने एक सुंदर प्रकारे मला सांगितलं, की असं-असं करू. जे पण भेटेन राहील आणि त्याची आणि माझी भेट आता झालेली आहे खूप दिवसापासून. आता मला एवढं भारी वाटायलंय. आता तो जसा म्हणेल तसं मला वागावं लागणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमचा रितेश दादा आलेला आहे आणि आज त्यांनी कालपासून मला फोन करत होता की मला तुला भेटायला यायचंय आणि त्याला खूप आवड आहे परमार्थाची. अशीच त्याच्या हृदयामध्ये परमात्म्याविषयी आवड निर्माण व्हावी ही पांडुरंग विचारणी प्रार्थना करतो. आता त्यांनी आमच्यासाठी काहीतरी खायला आणलेलं आहे, बघतो काय आहे आणि ते प्रसाद घेऊ आम्ही. रामकृष्ण नाही माझ्या पाठीमागे. पैसे म्हणायचे आम्हाला 200, आम्हाला 250. माझ्या वडिलांची जी इच्छा होती ती मी इच्छा पूर्ण केली आणि आता मी जातोय घरी. वारकऱ्यांचं जेवण आणखीन जेवणाला वेळ आहे आणि मला 2:30 वाजलेत आणि जायला उशीर होईल. त्यामुळं मी तिथे पुरवले, माझी बॅग घेतली आणि मी आता परत आता घरी चाललो. आणि आधीच मी सांगतोय की आता उद्या मला उद्याचा क्षण सुद्धा पाहायला भेटणार आहे. उद्या पण मला बोलवलंय वारकऱ्यांनी, यानी की माझ्या मित्रांनी. आणि उद्या पण त्यांचा शूट वगैरे घ्यायचा आहे. उद्याचा पण दिवस चांगला असेल, उद्याचा पण टाइम आपण त्यांना देऊ आणि भेटू आता डायरेक्ट उद्या सकाळी. रामकृष्ण हरी. आज पालखी पुण्यातून हडपसर आणि हडपसरहून पुढे, तर मला डेस्टिनेशन माहित नाहीये, तर इथून निघणार आहे. आज ती जवळपास 9, 9:30 किंवा 10 वाजता इथून निघणार आहे. एका जागेवर इथं स्वारगेटच्या जवळ आलेली आहे. ती इथं थांबलेली आहे. मित्रांचा कॉल आलता आणि कालच आमचं डिसाईड झालं की मी त्यांची शूटिंग घेणार आहे. जेवढं पण मला बेहतरीनपणे जमल मी त्यांना शूट करावं असं त्यांची इच्छा होती. आणि सकाळी 5 वाजता उठलो मी आणि आता 6, 6:30 वाजलेत. बॅटरी स्टेशनला पोहोचून गाडीची बॅटरी बदली केली आहे आणि मला तिथं पोहोचायचे. आणि मी स्वतःला डबल एकदा नशिबवान समजतो की मला त्यांचा शूट करायला भेटलाय. ठीक आहे, तर आपण पूर्ण प्रयत्न करू की त्यांना एक बेहतरीन शूट करून देऊ आणि आपल्या यूट्यूब चॅनल आणि त्यांच्या मेमरीज सुद्धा यूट्यूबला अपलोड राहतील. आज मला वाटते की आज माझं पण जवळपास एक 15 ते 20 किलोमीटर माझं नाही किंवा त्यापेक्षाही जास्त चालणं होऊ शकतं. कारण काय जे पालखीचा जो रोड आहे तो पूर्ण व्हेकलसाठी ब्लॉक केलेला आहे आणि सगळे वारकरी आहेत. सो तर आणि माझे मित्र पण पुढे गेलेले आहेत आणि माझी व्हेकल आता मला अर्धा किलोमीटर मागे गेली आणि ते मित्र भरपूर पुढे येतात. मग त्यांच्यासोबत चालत जायचे, पुढे हडपसरपर्यंत पण जाईल का काय काय माहित, मला असं वाटते. पण 20-25 किलोमीटर आज मला पण चालावं लागणार आहे. चालू.
आपलं नाव काय? आपलं अनिल मार्कड. अच्छा. तर आपण किती वर्षापासून वारी करत आहात? 2005 पासून. 2005 पासून वारी हा. करत आहात. या 2005 पासून तर आता 2026 पर्यंत तुम्हाला असा वारीमध्ये एखादा अनुभव? काय नाही, आम्हा हरीच्या दासा काय बहीण आहे चिंता. वा वा वा, अत्यंत गोड. देव बा मागे पुढे उगे पुढे संकट वा. तैसा केला तैसा होई वा. दहावे सोयी धरून या. तो का म्हणे का दुसरे मज नाही आता नेमली या चित्तापासून पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. वा. वारी तर- केल्यानंतर काय नसतंय आम्हाला. वार आठवत नाही, तारीख आठवत नाही. हे सर्वस्वचा त्याग करून आपण वारी करत आहात. हा भगवंत आता- देवावरती सगळं सोडून येत असतो याला. वा. आता घरी पण तुमचा प्रपंच वगैरे असेल, हो, पण आहे. तुम्ही ते सगळं सोडून हा. या वारीमध्ये सामील झाला आहात, वारी करत आहात. तर मला एक प्रमाण आठवतंय, हम्म. संपदा सोहळा न आवडे जीवाला, लागला टकडा पंढरीचा. संपदा सोहळा सगळं सोडून हे वारकरी इथं येत असतात. कुठल्याही प्रकारचा विचार न करता, ऊन वारा पाऊस धरायचा कुठलाही विचार न करता रात्रंदिवस हे वारी करत असतात. त्याच्यामुळे एकदा तरी वारी आपण केली पाहिजे, एवढाच संदेश आज या व्हिडिओ मार्फत मी देऊ इच्छितो. सर्वांना रामकृष्ण. रामकृष्ण. मी माझ्या जीवनाच्या एकदम सुखी जीवनाचे जे क्षण आहेत ते मी जगतोय. आणि आता हा गजर आता माझ्या कानांवर पडणार आहे आणि मी हा क्षण माझ्या डोळ्यानं पाहतोय. आणि हा गजर आता सुरू होतोय आणि मी हा क्षण जगतो आणि शूटही करतो. रामकृष्ण हरी. मी आता वापस चाललोय रिटर्न टू होम. आणि प्रयत्न माझा चांगलाच होता, चांगलं शूट करण्याचा प्रयत्न केला. आणि मला आता माझं हृदयात असं झालंय की आता मला सुद्धा जाऊ वाटायलंय त्यांच्यासोबत, पण नाही आता. आणि मी जवळपास बरंच पुढे आलेलो आहे. ठीक आहे, एवढं काही चालणं नाही झालं माझं, पण रामकृष्ण हरी.